Hello student, Tilaknagar Bal Vidya Mandir, Dombivli East, Standard 4th, Subject English Bal Bharati. Welcome to my 4th standard class. Student, today we are going to learn lesson number 20, all about glass, part 1. Okay. Lesson number 20, all about glass. काचेविषयी सर्व काही. It is a fantastic lesson. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आपण पाहतो त्यामधील ही ग्लास म्हणजे काच अतिशय सुंदर अशी वस्तू आहे. Just take a look around yourself. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर पाहिलं and see how many things you can find that are made of glass. तर तुमच्या लक्षात येईल की कितीतरी वस्तू ह्या काचेच्या बनलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल लाईट बल्ब्स, आपल्या घरामध्ये ज्या विविध प्रकारचे बल्ब असतात लाईटचे, हो की नाही, ट्यूब्स वगैरे असतात. देन बॉटल्स, बाटल्या विविध प्रकारच्या, जार्स मीन्स बरण्या, ग्लासेस, विविध प्रकारचे ग्लास असतात घरामध्ये, काचेचे पेले असतात. रीडिंग ग्लासेस, चष्म्याच्या विविध प्रकारच्या ज्या काचा आहेत त्या, मार्बल्स, विंडो पेन्स, खिडक्यांची जी तावदाणं ज्याला म्हणतो आपण ती. टू नेम जस्ट फ्यू, ही काही उदाहरणं आहेत. मग अशा अनेक वस्तू आपल्या घरामध्ये बनलेल्या असतात, काचेच्या असतात की नाही. विविध शोपीस पण असतात, हो की नाही, विविध हँगिंग लाईट्स पण असतात. Where does this glass come from? मग ही काच कुठून येते बरं? How glass is made? पहा आता काच कशी बनवली जाते. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. ही जी ग्लास आहे की नाही, ही ग्लास आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये लागणाऱ्या विविध वस्तू आहेत की ज्या मॅनमेड मटेरियल म्हणजे मानवनिर्मित आहे, हो की नाही. अशा मानवनिर्मित वस्तू ज्या आहेत, या वस्तू आणि ही जी ग्लास आहे ही अशा विविध वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. कॅन यू गेस, तुम्ही सांगू शकाल, व्हॉट इज इट मेड फ्रॉम? ती कशी बनवली जाते, कशापासून बनवली जाते? इट मे सीम अनबिलिव्हेबल, तुम्ही विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही. बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ऍक्च्युअली मेड फ्रॉम सँड. सँड म्हणजे वाळू. हे तुमच्या लक्षात येणार नाही की हे सगळं ट्रान्सपरंट, ट्रान्सपरंट मीन्स पारदर्शक, आणि स्मूथ, हाताला कशी लागते बघा, एकदम सॉफ्ट असते की नाही. स्मूथ लुकिंग हे मटेरियल जे आहे हे ऍक्च्युअली कशापासून बनवलेलं असतं तर वाळूपासून बनवलेलं असतं. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल लाईक सोडा अँड लाईम. पाहता ही जी ग्लास आहे की नाही, ही ग्लास कशापासून बनवली जाते तर ह्या ठिकाणी क्लीन व्हाईट सँड, स्वच्छ पांढरी वाळू, आणि केमिकल, कोणतं केमिकल्स, सोडा आणि लाईम, ही जी रसायनं आहे, ह्या रसायनं आणि ही वाळू यांचं मिश्रण करून उच्च तापमानावरती ती तयार केली जाते. द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस. हे जे मिश्रण आहे हे भट्टीमध्ये, फर्नेस म्हणजे भट्टीमध्ये तापवलं जातं. टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लासेस. कुठपर्यंत ते तापवलं जातं की जोपर्यंत उष्ण आणि लिक्विड पातळ त्याचं ग्लास तयार होत नाही, काच तयार होते, जोपर्यंत त्याची तयार होत नाही तोपर्यंत ते मिश्रण तापवलं जातं, पातळ काच तयार होईपर्यंत. व्हेन इट्स कूल डाऊन इट्स बिकम स्टिफ अँड हार्ड. मग जेव्हा ते मिश्रण थंड होतं की नाही, मग तेव्हा ते कसं बनतं, स्टिफ म्हणजे ताठ आणि हार्ड म्हणजे कठीण. म्हणजे आधी ते उष्णतेमुळे लिक्विड ग्लासच्या स्वरूपामध्ये म्हणजे पातळ अशा काचेच्या स्वरूपामध्ये, हो की नाही,
हॉट म्हणजे उष्ण असतं, पण जेव्हा ते थंड होतं तेव्हा ते अतिशय ताट, स्टिफ म्हणजे ताट आणि हार्ड कठीण असं बनतं. देन हाऊ ग्लास इज शेप. काचेला आकार कसा दिला जातो? वन्स ग्लास has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. Once glass has become cold, glass थंड झाली, stiff ताट आणि hard झाली की तिला आकार देणं शक्य नसतं. Glass is brittle. Brittle means ठिसूळ, like chalk. That means it breaks easily. ती सहजगत्या मोडू शकते. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. जेव्हा ती काच गरम असते, मऊ असते, तोपर्यंतच तिला आपण वेगवेगळ्या वस्तूंचा आकार देऊ शकतो. Very hot glass is more like a liquid. खूप उच्च अशी गरम असलेली जी काच असते की नाही, उच्च तापमानावरती अशी गरम झालेली ही जी काच असते ती एखाद्या लिक्विड प्रमाणे, पातळ पदार्थाप्रमाणे असते. यू कॅन पोर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. मग तुम्ही त्याला ओतू शकता, त्या पातळ जी काच असते तिला तुम्ही ओतू शकता. मोल्ड इट. मोल्ड मीन्स टू शेप अ सॉफ्ट सबस्टन्स इनटू अ पर्टिक्युलर फॉर्म. मोल्ड मीन्स साचा, एखाद्या साच्याप्रमाणे. बॉलमध्ये जर तुम्ही ती लिक्विड ग्लास टाकली तर त्या बॉलचा आकार त्याला प्राप्त होऊ शकतो. इतर एखाद्या साच्यामध्ये जर तुम्ही त्याला घातलं तर त्याचा आकार त्याला प्राप्त होऊ शकतो. तुम्ही त्या हॉट लिक्विड ग्लासला रोल करू शकता, प्रेस करू शकता, और इवन ब्लो इट, ब्लो सुद्धा करू शकता टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या काचेला करू शकता, ओतू शकता, त्या एखाद्या साच्यामध्ये घालून तो आकार त्याला देऊ शकता. ओके, प्रेस करू शकता, रोल करू शकता, ब्लो करू शकता. हॉट लिक्विड ग्लास इज poured into mold. ही गरम पातळ अशी ही ग्लास असते, ही आपण एखाद्या मोल्ड मध्ये, एखाद्या साच्यामध्ये आपण ओततो आणि ओतल्यानंतर अँड हार्डन टू मेक आर्टिकल ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइज. मग ती ओतल्यानंतर ती जरी कठीण असली तरी आपल्याला जे हवे आहेत आकार, ज्या आकाराच्या वस्तू हव्या आहेत, ज्या साईजच्या वस्तू हव्या आहेत त्या साईजच्या वस्तू आपण तयार करू शकतो. इट कॅन बी ऑल्सो रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट ऑफ ग्लास. त्याचा उपयोग आपण त्याला रोल्ड करून फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास त्याच्या तयार करू शकतो. पसरट त्याच्या शीट ग्लासच्या आपण तयार करू शकतो. इन अनदर प्रोसेस, दुसऱ्या एका प्रोसेसमध्ये, दुसऱ्या एका कृतीमध्ये, मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड of molten metal to make a very flat glass sheets of even thickness. Molten means heated a very high temperature so that it becomes liquid. Molten means वितळलेलं, ते वितळलं, ते मोल्टन झालं, पूर्ण ते वितळलं, त्याचं लिक्विड तयार झालं. अशी ती ग्लास जी असते, काच असते, ती फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन metal to make very flat glass sheet of even thickness. Float glass. Float glass means, float glass is a sheet of glass made by floating molten glass on a bed of molten metal. This method gives the sheet uniform thickness and very flat surface. Modern windows are made from float glass. Do you understand float glass? Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. Gobs
Gob means a small amount of thick wet substance. म्हणजे एखाद्या चिकट पदार्थाचा जो गोळा असतो त्याला गॉब म्हणतात. मग हा त्या लिक्विड ग्लासचा असा हा गॉब्स, त्याच्यापासून ब्लोन इट इनटू, मग कशामध्ये, बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस, अदर ऑब्जेक्ट्स आपण त्यापासून तयार करू शकतो. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर्स और ग्लास वूल. ही जी लिक्विड ग्लास असते ही पातळ जी काच असते, ही काच ऑल्सो ड्रॉन आउट इनटू अ व्हेरी थिन फायबर्स. थिन मीन्स पातळ, बारीक असे, फायबर्स मीन्स तंतू, और अ ग्लास वूल किंवा काचेची ऊल. मला आजच्या ऊलचे जसे धागे असतात की नाही, तसे त्या प्रकारचे धागे आपण त्यापासून तयार करू शकतो, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. डू यू अंडरस्टँड? Remaining part of the lesson we will see in the next video. ओके, आतापर्यंत जेवढा भाग झालेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. जे हार्ड वर्ड्स, न्यू वर्ड्स आलेले आहेत ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके. थँक यू.